काय होतंय? माहित नाही, पण दरवाजा उघडलाय. चला आत जाऊया. बहुतेक ही तीच आहे जिच्याबद्दल गुरुजींनी सांगितलं होतं की इन्स्टिट्यूटवर ताबा मिळवायचा आहे. हरियाली आली, बरबादीची काळी सावली बनून पसरली. हरियालीची अदा आहे निराळी. कशी आहेस बाळा? खूप दिवसांनी तुझ्या म्हाताऱ्या असह्य बापाची आठवण आली. तुझ्याशिवाय घर सुन्न सुन्न वाटत होत. आकू चुकू चिकू. गुरुजी, ही तुमची मुलगी नाही, हरियाली आहे. संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी आली आहे. मला वाईट वाटलं. वाटून घे, हरियालीची अदा आहे निराळी. आता हे इन्स्टिट्यूट माझं होईल. मानसिक शक्तींचा प्रयोग करून तुझं डोकं खराब झालंय. कधीही काहीही बनून जातोस. हो अच्छा, म्हणून तर हे कधीतरी फास्ट फूड वाले तर कधी काहीतरी दुसरं बनून जातात. मी जसा आहे या जागेची रक्षा करू शकतो. हरियालीची अदा आहे निराळी. थांब जरा, नाहीतर इथेच लिंबासारखं पिळून काढीन. आपण गुरुजींची मदत करायला हवी. हरियाली, तुझी हिरवळ आम्ही कशी सुकवतो ते बघच. हो बाबा, हे जरा कपॅसिटी पेक्षा जास्तच ट्राय करतायत. दोघ जण पुढून आणि दोघ जण मागून अटॅक करूया. चुरा चुरा होतो प्रत्येक वस्तूचा हरियालीच्या मारण्याने. पकडा यांना. हे तर अशक्य आहे. अरे वा रे वा, माझ्या पोरांनो, मस्त धुलाई करताय. तू नंतर यानं वाळत घाल काय.
ही केप हॅट ग्लोव्स ड्रेस किट पॉवरफुल आहेत. या स्पेशल वस्तू आहेत. यांना घालणं कोणत्या साधारण माणसाचं काम नाही. या वस्तू स्वतः त्यांच्या योद्ध्याला निवडतात. म्हणजे तुम्हा सर्वांचं उद्देश चांगलं आहे. सांगा इथे का ट्रेनिंग घ्यायचं आहे? गुरुजी, जिंगलाला हुरहुरने आमच्या शहरात कहर माजवलाय. त्यांनी इकडनंच ट्रेनिंग घेतलंय. त्यामुळे त्याला हरवायचं असेल तर आम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग इथून पूर्ण करावं लागेल. जिंगालाला हुरहुरने या संस्थेचे नियम तोडलेत. माइंड मॅजिकचा चुकीचा वापर केलाय. त्याला शिक्षा देण्यासाठी मी ट्रेनिंग देईन. भाई, सगळ्यांना सकाळी सकाळी बोलवून हे स्वतः मात्र झोपलेत. मला वाईट वाटलं. मी झोपलो नव्हतो. मी तर मेडिटेट करत होतो. गुरुजी, तुम्ही याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही फक्त सांगा आम्हाला काय करायचंय ते. स्वेटर बनवा. आज थंडी येते. थंडीमध्ये स्वेटरचा धंदा खूप चालतो. हात मोजे आणि मफलर सुद्धा बनवा. हो बाबा, याची ट्रेन तर पुन्हा रुळावरून घसरली बघ. शांत व्हा, त्यांना वाईट वाटेल. मी ऐकलं. आपण मी वाईट नाही वाटून घेणार. तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. सगळ्यात आधी आपण मेडिटेशन करूया. तुमच्या मेंदूला केंद्रित करा आणि मानसिक शक्त्यांना एकत्र आणा. यानेच माइंड मॅजिक करू शकता. गुरुजी, माझ्याकडून काहीतरी दुसरं करून घ्या ना. का रे बाळा? कारण वरचा मजला जरा रिकामा आहे ना माझा. अरे ट्राय कर. मेडिटेशन करना. हो बाबा, आम्ही यांचे फ्रेंड कम फिलॉसॉफर कम गाईड कम बॉडीगार्ड जाऊन आमचं काम आहे यांना गाईड करून इथपर्यंत पोहोचवणं आणि यांची बॉडी गार्ड करणं. जे काही शिकवायचं असेल ना ते यांनाच शिकवा. हा, मग तू जाऊन तिकडे त्या भिंतीच्या मागे बस. ना गप्पा बसा. सगळ्यांनी मेडिटेशन करा. आणि सॉरी, रात्री लेट झोपलो होतो ना त्यामुळे झोप आली. आई, आपण आतमध्ये कसे आलो? आपल्या मानसिक शक्तीने कुठेही टाइम ट्रॅव्हल करू शकतो. असं कॉन्सन्ट्रेट करून फायर रिंग बनवा आणि विचार करा कुठे जायचं आहे. नाही होते. हा, होईल होईल. या माझ्या सोबत. अहो, इथं कुठं घेऊन आलात? खूप गरम होतंय, कळलं काय? हा, आणि 10 मिनिटात वाळूचं वादळ सुद्धा येईल. सगळे दबले जाल. वाचायचं आहे तर मानसिक शक्ती यूज करा. मानसिक शक्तीचा वापर करा, नाहीतर आपला खेळ खलास.